मित्रांनो, आपण आता दुसऱ्या गणेश चित्रशाळेमध्ये आलेलो आहे, ज्याचं नाव आहे अजिंक्य साई आर्ट। तर इथे 101 मूर्त्या आहेत आणि मला ॲक्च्युली बालगणेशच्या मूर्त्या खूप आवडतात, तर त्या तुम्हाला मी नक्कीच दाखवेन। पण त्याआधी आपण बोलून घेऊया ज्यांची ही चित्रशाळा आहे। नमस्कार दादा। दादा तुमचं जरा नाव सांगा ना मला। माझं नाव हिमांशू पटेल आहे। ओके। आणि ही चित्रशाळा जी आहे ती तुम्ही आता किती वर्ष झाली इथे लावता आणि हे करता, विक्रीचा करता? 9-8 वर्ष झाले आम्हाला। अच्छा, 8-9 वर्ष झाली तुम्ही हे करताय। आता तुमच्याकडे POP आणि शाडू माती अशा दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आहेत। POPचा शाडू माती पेपर पण आहे आपल्याकडे। एक सेपरेटली मूर्ती आहे, आम्ही पूर्ण लाल मातीची बनवतो। ते तुम्ही लाल मातीची गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्ही विसर्जन झाल्यानंतर त्याची माती यूज करू शकता ट्रीमध्ये, जसं की तुलसीमध्ये यूज करू शकता, मनी प्लांटमध्ये, कुठल्या पण ट्रीमध्ये यूज करू शकता। म्हणजे कम्प्लिटली इको फ्रेंडली आहे। आणि मग त्याच्यावरचा जो कलर असतो तो पण लाल मातीचाच असतो, पूर्ण लाल माती। फक्त डोळ्यावरती आहे ना आपला वॉटर कलर यूज करतात, त्याच्याने काही प्रॉब्लेम नसतो। वॉटर कलरने काही प्रॉब्लेम होत? वॉटर कलर असतो ते पाणीमध्ये गेलं आणि ते धुवून जातो पूर्ण, आणि मग फक्त लाल माती राहतात। बरोबर। आणि मग आता तुमच्याकडे किती साईज पासून, म्हणजे मी छोट्यातल्या छोट्या पण मूर्त्या बघतोय, आपल्याकडे 6 इंच ते 2.5 फुटापर्यंत मूर्ती आहे। 6 इंच ते 2.5 फूट? 2.5 फूटपर्यंत आमच्याकडे आमचं पण असतात मॉडेल, आणि कोणी कस्टमर रिक्वायरमेंट देतात ना, मग त्याप्रमाणे मग आम्ही करून देतो। आता आम्ही एका चित्रशाळेत गेलो होतो, तर तिकडे त्याने दगडूशेठ हलवाईची वगैरे अशी प्रतिकृती बनवलेली, तर तशा टाईपचं तुम्ही काय बनवून देता का कस्टमरच्या डिमांडप्रमाणे? आहे ना, दगडूशेठचा असा जास्त चेंजेस नसतो, सेमच असतात दगडूशेठचं, फक्त ते तुम्ही डायमंड वर्कनी त्याच्यामध्ये चेंजेस होतो। डायमंड वर्कमध्ये तुमच्याकडे यांना बऱ्याचशा फेटा लावलेल्या किंवा डायमंड वर्क केलेल्या वगैरे असे मी गणपती बघतोय, तर मग त्याच्यासाठी तुमची अशी काही वेगळी टीम आहे की तुम्ही इकडे येऊन करता? म्हणजे नाही, सर्व डायमंड वर्क मी इथेच सर्व फेटा वगैरे होतात। डायमंड वर्कची माझी वेगळी टीम आहे, आणि फेटासाठी धोतर फेटासाठी वेगळी टीम आहे, सर्व इथेच होतात। अच्छा। आणि मग तुम्ही मूर्ती आणता आणि इकडे टचअपचं वगैरे पण काम करता? सर्व टचअप आम्ही सर्व मूर्ती कलर वगैरे करून आणतात, आणि इथे कलर वगैरे जे राहिलेले असतात ना ते इथे येऊन पेंट करतात आम्ही। स्पेशली बेस वगैरे जो असतो बेस वगैरे तो आपल्याला कदाचित करावा लागतात। बाकीची आखणी वगैरे असते? आखणी वगैरे खूप टाइम लागतो, म्हणून ते आम्ही तिथूनच रेडी करून येतो। अच्छा, म्हणजे आखणीला खूप टाइम लागतो। सर्व लोक आखणीचं डिमांड असतं। आखणी आणि ते मेन म्हणजे डोळ्यांची आखणी, आणि तेच इम्पॉर्टंट असतं, कारण तेच आकर्षित करतं। कलर कॉम्बिनेशन पण खूप, जसा हा तुमच्या मागेच एक लाल कलरची मूर्ती आहे, खूप म्हणजे मला माहिती नाही की मोबाईलचा कॅमेरा किती चांगल्या प्रकारे त्याला जस्टिफाय करेल कलरला, पण मी असं उघड्या डोळ्यांनी बघतोय तर खूप आकर्षित वाटते, खूप मस्त वाटते। दादा मला सांगा की आता कसं आहे, आता गणपतीला आता फार कमी वेळ राहिलेला आहे। आज जर तुमच्याकडे कोणी बुकिंगसाठी आलं तर तुम्ही त्यांना बुकिंग देऊ शकाल की नाही देऊ शकाल? देऊ शकणार। आता आपल्याकडे आता खूप कमीच मॉडेल राहिले आहे, आता जे आहे त्याच्यातूनच त्याला सिलेक्ट करावं लागणार। अच्छा। आणि आमचं कसं असतात, आमचे जे जुने कस्टमर असतात ना, आम्ही त्याला फोन करून पहिला बोलवतो, ते येऊन फटाफट नवीन चॉईस असतात ना, तेव्हा नवीन मॉडेल येतात, तर तेव्हा येऊन ते लोक फटाफट करून जातात ते लोक। ओके, बुक करून जातात। पहिला रेफरन्स आपल्या जुने कस्टमरसाठी असतात, कारण की ते आपल्यापासून खूप वर्षापासून पहिल्यापासून तुम्हाला सपोर्ट केलेला असतो। सर्व आहे आपल्याकडे, 9 इंच, 6 इंच, 1.5 फूट सर्व अवेलेबल आहे मातीमध्ये। फक्त स्पेशल काही डिमांड असेल तर मला वाटतं ते मिळणं मुश्किल होऊन जाईल। मुश्किल होणार, आता मूर्ती बनवणार, ते सुकायसाठी टाइम लागणार, खूप वेळ लागतो, बरेच वेळ लागतो, आणि POP पण नाही होऊ शकणार, कारण की POP आता सुकणं आणि हे होणार सर्व, आता कुठलीच मूर्ती नाही होऊ शकणार, आता टाइम खूप कमी डिमांड प्रमाणे। डिमांड आता टाइम खूप कमी राहिला आहे। बरोबर। आता ह्या सगळ्याच्या मूर्त्या झाकून ठेवलेल्या आहेत, तर त्या म्हणजे बुक झालेल्या आहेत, म्हणजे त्याच्यावरती मला टॅग दिसत आहेत, म्हणून मी तुम्हाला विचारतो की ह्या सगळ्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत का? ते बुक झालेले आहे। पिशव्या काय आम्ही झाकून ठेवतोय, का की त्याच्यावरती डस्ट वगैरे नाही बसू दे। मग एकदा हे पूर्ण कम्प्लीट झालेले आहे, टचअप करून पूर्ण ओके झाली आहे, म्हणून डस्ट वगैरे बसू नये म्हणून त्याच्यासाठी आम्ही पिशव्या टाकून ठेवले आहे। बरोबर। पाहिजे तो हे बघा, दाखवतो तुम्हाला, ही आमची कपडेवाली मूर्ती आहे। हे जे कपड्याचं जे काम केलेलं आहे, त्याची जे धोतर नेसलेलं आहे किंवा जे अंगवस्त्र ठेवलेलं आहे किंवा फेटा दिलेला आहे,
तर ते तुम्ही करून घेता ना? कस्टमर डिमांड असतं ना, त्याच्यावरती त्यांनी सांगितलं आम्हाला असं पाहिजे, अशी धोतरनी फेटा असा पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही मग ते सजवतो. हां, म्हणजे तेच, म्हणजे तुम्ही मग ते करून घेता ना? करून घेतो असं. म्हणजे तुमची एक टीम आहे तुम्ही म्हणालात, त्यांच्याकडनं मग तुम्ही ते त्या टाईमने करून घेता. बघा काय सुंदर प्रकारे त्यांनी ती बनवलेली आहे. म्हणजे हे तुम्हाला मी का दाखवतोय, कारण तुम्हाला त्याचा तो कॉन्सेप्ट कळेल. म्हणजे तुम्हाला जरी असं बनवून पाहिजे असेल फेटा हे करून किंवा धोतर नेसून, तर तुम्ही ते त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. आणि ही डायमंड वर्क केलेली मूर्ती. सुंदर. मला माहिती नाही की कॅमेरामध्ये किती चमकत आहेत डायमंड्स, पण जेव्हा मी उघड्या डोळ्यांनी बघतोय तर खूप सुंदर प्रकारे सजवलेली आहे. मी थोडंसं क्लोजअप नेण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. सुंदर सजावट केलेली आहे डायमंडची. मातीमध्ये सजवलं. बघा अजून एक मूर्ती आहे मातीमध्ये, मस्त सजवलं आहे. मुकुट बघा काय सजवलेलं आहे. सुंदर सुंदर. म्हणजे तुमची ही जी डायमंडचं जे काम करणारी तुमची टीम आहे, ती पण वेगळी आहे, ती पण जबरदस्त आहे, कारण खूप छान काम केलेलं आहे त्यांनी. तुम्हाला आता येऊन बुक करायचं. आता काहीच मूर्त्या राहिल्या आपल्याकडे, दिवस पण खूप कमी राहिलं आहे. आणि आपला मी तुम्हाला पत्ता सांगतो. आपला पार्ला ईस्टला आहे, अल्फा कॉलेजच्या बाजूला, शहाजीराजे रोड. तिथे येऊन तुम्ही हे बुक करू शकतात. आणि आपल्या मंडपाचं नाव आहे अजिंक्य साई आर्ट. पार्ला बिस्किट कंपनीचा जवळ आहे, अल्फा कॉलेजच्या बाजूला. मला जरी मूर्ती फिरवून दाखवा ना, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता ना, ते आम्हाला प्रेक्षकांना दाखवता येईल. हो, डायमंड वर्क चालू आहे. मस्त सुंदर सुंदर. ह्याचं अर्धं डायमंड वर्क झालेलं आहे आणि अर्धं ते काम करतात त्याच्यावरती. ह्याच्यावरचं पण डायमंड वर्क तुम्ही बघा, सुंदर सुंदर एकदम मस्तच केलं आहे. मित्रांनो, आपल्यातल्या खूप जणांना माझ्यासारख्या बालगणपतीच्या मूर्त्या खूप आवडतात. काय सुंदर मूर्त्या आहेत बघा, बालगणपती. ही शिवाच्या रूपातली आणि हे कपडे रिअल आहेत. खूप सुंदर. ही पण मूर्ती बघा काय मस्त. बघा फेटा बांधलाय, सुंदर वाटतोय. हा तो एक ओल्ड लुक देण्याचा प्रयत्न केला मूर्तीला, स्टोनवाला मस्त सुंदर आहे तिकडे मूर्त्या. तर दादा, आम्हाला सगळी माहिती खूप छान प्रकारे दिल्याबद्दल आणि आम्हाला मूर्त्या पण खूप छान प्रकारे दाखवल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू. जर तुम्हाला अजिंक्य साई आर्टमध्ये बुकिंग करायचं असेल मूर्तीचं, तर मी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड इकडे देत आहे आणि त्याच्यामध्ये नंबर्स वगैरे पण आहेत. त्यांचा इन्स्टा ID पण आहे, तर तोही मी शेअर करतो आहे. जेणेकरून तुम्हाला बुकिंग करायचं असेल तेव्हा तुम्ही कधीही त्यांच्याकडे बुकिंग करू शकता. आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष यायचं असेल तर प्रत्यक्ष देखील संपर्क करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.